चला अस्सलाम वालेकुम नमस्कार. आपण जाऊया क्रिकेटकडे. आपण जिथे एक महत्वपूर्ण बॅटल पाहतोय आणि ही करत हमें दो अपनों ने लुटा गेरो में का दम था हमारी कष्टी जहा डुबी वहा विश्वास कम था. आणि खरंच मिसअंडरस्टँडिंग झाली. विकेटचं पतंग फलंदाज बॅक टू दी पवेलियन. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. खरंच आपण जिथं पाहतोय दोन चेंडू झाले अजूनपर्यंत दोन धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. एक चांगला क्रिकेट आणि एक सेन्सिबल क्रिकेट, एक महत्वपूर्ण क्रिकेट आपण पाहत आहोत. एक महत्वपूर्ण बॅटल. पाहायला गेलो तरी एक चांगला क्रिकेट आपण पाहिलोय आणि तीन धावा धावफलकडे जोडले गेले. तीनमध्ये तीनच धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. एक योग चार बॉल ठीक आहे एक मी चेक करण्यात येईल. सोड आपण पाहतोय तीन धावा धावफलकर जोडली ते टॅप करण्याचा प्रयत्न. एक धावा जोडली जाईल. या एकच्या साईने पाहता पाहता पाहायला लागतोय चार धावा स्कोरबोर्डची जोडल्या गेल्या आहेत. एक षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरवरती चार धावा जोडले जातील एक गडीच्या मोबदल्यावर. आपण पाहतोय आज की दोन चेंडूचा दोन षटकाचा खेळ अजून की खेळ पाहायला लागतो तरी अंतिम शिल्लक असेल. तीन षटकामध्ये धावांचं डोंगर उभं करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. उभं करावं सुद्धा लागेल. चला विनंती आहे थोडं स्पीडअप घ्यायचं. स्पीडअप विनंती आहे आपल्याला. हॅलो. चला जाऊया मॅचकडे. एका षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पण खरंच चेंडू सोडला असता तर विकेटचं पतंग झालं असतं का? नाही, खरंच इथं सिंगल पूर्ण झाले. हा सिंगलच्या साहाय्याने एक धावा जोडली गेली आहे. एकच्या साईने धावफलक धावा मारतील. खरंच आपण एक पाहतो एक चांगला क्रिकेट आपण एक खरंच धावाचा डोंगर फर्स्ट इनिंगमध्ये पूर्ण करावा लागेल. खरंच पाहायला गेलो ना तरी पाच धावा स्कोरवरती जोडले गेले आहेत. एक चांगला क्रिकेट आणि मोठे प्रहार यावे लागतील, कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याच्यामध्ये एकामध्ये चार येतात तर चारमध्ये एक सुद्धा येत नाही. क्रिकेट हा क्रिकेट सारखा प्रत्येक चेंडूवरती कलाटणी घेत असतो. आणि इथं थोडा परत एकदा मिसअंडरस्टँडिंग झाली. थोडं पाहायला गेलो तरी थोडंसं लवकर प्रयत्न केला होता धावा पूर्ण करण्याचा, पण थोडासा नॉन स्ट्राईक केल्यावरती उभे पाहायला गेलो तरी बासीद होते. त्यांना पाहायला गेलो तरी प्रॉपर त्यांना आवाज गेला नाही. खरंच ते थोडेसे लेट सुटले. त्याबाबत तिथं आपण पाहतोय एक धावा जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पाहता पाहता सहा या आकड्यावर इथेही प्रहार केलाय. पाहूया एक धावा इथंही जोडली जाईल. खरंच आपण पाहतोय हा एक बॉक्स इधर आपण पाहतोय सात धावा स्कोरवरती आठ धावा जोडल्या जातील. एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्या एक चांगल्या प्रकारे आता मात्र मोठे फटके मोठे हल्ले मारावे लागतील धावांचे डोंगर उभा करावं. ज्या प्रकारे आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट. चार धावा चार चेंडू आणि आठ धावा झालेल्या आहेत. परत एकदा टप करण्याचा प्रयत्न. ऑपरेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल डिक्लरच्या दिशेमध्ये एकच जोडली जाईल. खरंच इथं मोठा फटका एकतरी यावंच लागेल, गरजेचं आहे, महत्वपूर्ण आहे. महत्वपूर्ण ठरताना सुद्धा पाहायला भेटणार आहे. खरंच बोलताना समुद्रामध्ये पालेकुत्री पाणी वाहतो तेव्हा त्याला मात्र मार्ग सापडत असतो. इथं आपल्याला सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागेल तेव्हा आपल्याला विजयीची वाट सापडेल. आणि तसंच इथं फलंदाज बॅक टू दी पवेलियन. लकी स्टारला दुसरा झटका, दुसरा हदरा, दुसरा खेळाडू बॅक टू दी पवेलियन परत त्यांना मला भेटतोय. खरंच उभं राहणं खूप गरजेचं होतं. धावांचा डोंगर लकी स्टार सांगायला उभा करावं लागेल, योग्य क्रिकेट दाखवावं लागेल आणि चांगले फटके मोठे फटके मारणे खूप गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी राहते.
इथेही प्रहार केलाय पाहूया. आणखी आपण पाहतोय संघाची धावसंख्या एक चांगल्या योग्य व आक्रमणाने मात्र धावताना आता नाही पाहायला भेटत. धावांना रोखण्यामध्ये पुरणपूर गोलंदाज यशस्वी आहे. इथंही फलंदाज करतोय चुकी. साद ऑल्सो बॅक टू दी पवेलियन. खरंच विकेटचं बदल झालं. संघाला एक मोठा झटका एक मोठा पाला होती. आधारस्तंभ मात्र बॅक टू दी पवेलियन परतताना पाला भेटला. परत एकदा हलक्यातून खेळून काढलं पण एकपेक्षा जास्त भेटणार नाही. इथे एक धावांनी समाधान घेतलं एकच्या साईने. आता धावफलक धावा वाढतायत आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावर आपण पाहतोय. अजून की 3 चेंडू येणं शेष आहेत. आधच झाले 10. इथेही प्रहार केलाय बासिद याने पण तेवढंच चांगलं तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला गोलंदाजच्या माध्यमातून राहिलंय. खरंच धाबांना रोखलंय धाबांना थांबवलंय. 11 धाबा स्कोरबोर्डची जोडल्या गेल्यात. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धाबा स्कोरबोर्डची जोडल्या गेल्या. खरंच चांगली कामगिरी योग्य नियंत्रण योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा पुरेपूर प्रयत्न अल अरफात ग्रीन या संघाचा राहिलाय. परत एकदा बॅकफूटमध्ये आले पंच केला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण धाबांना रोखलंय आपणाने. खरंच आपण पाहतोय इथं सुद्धा धावा जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या 1च्या साईने जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. प्रहार केला विकेटचं पतंग आणि आता झालेले ते 12. आता करावे लागतील 13. 18 चेंडूमध्ये 13 धावांची अशा अपेक्षा आवश्यकता असेल टीम अल अरफात ग्रीन या संघाला. मला हसाय नाहीये पण तुझ्या मान ठेवण्यासाठी हसतोय. ऑफिशियल अंपायर माफ कर दिघे आत्ताच भेट यावंच लागते. जरा टीम अप फास्ट करें. माझा ये लाव. hello.
माध्यमातून सी राणाने चांगली कामगिरी केलेली आहे. आता अतिरिक्त फेकलंय एक्स्ट्रा म्हणून एक धावा जोडली जाईल. परत एकदा अतिरिक्त इथं मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावा. खरंच फलंदाजाला सुद्धा माहिती आहे कमी धाबांचं लक्ष इथं आम्हाला इथं उभं राहावं लागेल, थांबावं लागेल आणि वाट पाहावी लागेल आणि नंतर वाट लावावी लागेल. खरंच आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रमच होणार आणि कार्यक्रमच केला पाहिजे. फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया है. गेंद जाएगी बगैर पासपोर्ट बगैर वीजा. 4 रनों के लिए भेटेल 4, मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. भेटतंय 4. 4च्या साईने आता संघाची धावसंख्येत चांगला वेग पकडलाय. धावसंख्या तब्बल 7 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. स्कोरवरती आता चांगल्या आकारमाने आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. इथंही कट करण्याचा प्रयत्न चालला होता. खरंच 6 धावा संघ दूर आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. स्लोवर तेवढी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते टीम अल अरफात ग्रीन या संघाकडून. खरंच 2 गडी बाद झाले. त्यानंतर फलंदाजी ट्रॅक होती आले नवीन फलंदाज मसूद आणि मसूद्याने मात्र आपल्या संघाच्या धावसंख्येत योग्य आक्रमणाने भर पोहोचवून दिले. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न पण एकपेक्षा जास्त भेटणार नाही. एक धावा यशस्वीरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण. या 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. आता फक्त 12 चेंडूमध्ये 4च धावांची अशा अपेक्षा आवश्यकता आहे टीम अल अरफात ग्रीन या संघाला. जाऊया परत एकदा सामन्याकडे जाऊया. गोल्डन ट्रॅक होते पण मसूद यांना पाहतोय टॅप केलाय. खरंच इथं आपण पाहतोय रूल वेगवेगळ्या प्रकारे. जर आपण पाहिलं नेटच्या वरून डायरेक्ट चेंडू निघून जातोय तर तिथे मात्र निर्धाव चेंडू घोषित करण्यात येईल आणि निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. फुल टॉस करतोय गोलंदाज. चुकीला माफी नाही. खरंच अफजानजी मांडलेकर आपल्या माध्यमातून सुद्धा आपल्या शुभ हस्ते आपण सुद्धा या स्पर्धेसाठी देणगी दिली त्याबाबत तब्बल 5,000ची देणगी दिली त्याबाबत आपलं खूप खूप आभार असेल. आमच्या सर्वांच्या वतीने सर्व आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप आभार असेल. यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि तसेच आमचे खरंच शाहीजी लांबे त्यांचा सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा आजच्या दिवसामधले खरंच क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये स्वागत असेल. फैसलजी सावरटकर त्याने सुद्धा शुभ हस्ते आपल्याला देणगी दिली त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. जाऊया सामन्याकडे जिथे आपण पाहतोय अल अरफात ग्रीन संघ या सामन्यामध्ये विजयी ठरला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ज्या प्रकारे आपण पाहिलं सर्व देणगीदारांनी आपल्याला खूप असे सहकार्य केलंय, खूप असं प्रोत्साहन केलंय, खूप असा सपोर्ट केलाय. कारण की कोणतीही मॅच अशाच आपल्या भेटीला येत नाही. सर्वांच्या भेटीनंतर येते, सर्वांच्या संघर्षानंतर येते. चल आपण पाहतो एका साला टीम असेल रोहित 8 फायटर्स खेळशी तर विपक्ष टीम पाहायला भेटेल साई कृपा शिवर्धन. ह्या 2 संघामध्ये सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे.